मराठीला आता मान्यता देण्यात आलेली तर काय सांगायला पाहिजे इकडे कसं बघताय आपण? भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन प्रशिक्षण केंद्रासाठी अर्थात माल्टीसाठी ज्या प्रकारे राज्यभरातील सर्व मुस्लिम संघटन अल्पसंख्याक संघटन ज्या प्रकारे प्रयत्न करत होते, ज्या प्रकारचा लढा त्यांनी दिला, मुख्यमंत्रींना आणि वित्तमंत्रींना ज्या प्रकारे निवेदन देण्यात आले, मी सर्वप्रथम त्या सर्व सामाजिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण जे लढा दिला त्याला राज्य सरकारला झुकावं लागलं आणि कुठेतरी त्यांनी जाऊन माल्टीसाठी मान्यता दिली. आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने उशिरा का होईना, मजबुरीत का होईना, ज्या प्रकारे त्यांनी माल्टीसाठी जी मान्यता दिली, मी राज्य सरकारचा पण आमच्या सर्व समाजाच्या वतीने अल्पसंख्याक, ख्रिश्चन, नवबौद्ध, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांच्या वतीने मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. पण एकीकडेच बघितलं आपण की मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील मोर्चे करतायत, आंदोलन करतायत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत, त्यांचा कुठेही विचार होताना दिसला नाही. पण अचानकपणे मुस्लिम समाजासाठी मराठीला मान्यता मिळाली कशी? बरोबर आहे. आपण जे म्हणालात की जेव्हा आपल्याला मराठीला जर मान्यता द्यायचीच होती तर पहिलेच अधिवेशनमध्ये आपण ही मान्यता द्यायला पाहिजे होती. पण आपण बघितलं की नंतरून की समाजाचा रोष होता आणि त्याचमध्ये अशी शंका पण होती की आमचे बंधू जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत, ठिकठिकाणी त्यांचे आंदोलनांनी सभा घेतले जात आहेत, सरकार त्यांच्याकडे काही दखल देत नाहीये आणि त्यांची दखलही घेत नाहीये आणि त्यांना वेळोवेळी ज्यावेळेस ते उपोषणाला बसतात त्यांना फक्त सांगण्यात येतात की आपण उपोषण मागे घ्या, आपण काहीतरी त्याच्यामध्ये तरतूद करू. पण कुठेतरी आपल्याला असं वाटतंय की मराठा आरक्षणचं आंदोलन एवढं मोठ्या प्रमाणात असताना माल्टीसाठी कुठंतरी यांनी ती मान्यता दिली तर असं वाटतं की सरकारला कुठंतरी ह्या जातीमध्ये तेढ निर्माण करून काहीतरी घडवायचंय काय, ही शंका आपण नाकारता येत नाही. पण आता निधी अगदी कमी दिलेला आहे मराठीसाठी, त्या निधीमध्ये मराठीमध्ये काय काय कामं होणार आपल्याला काय अंदाज सांगता येईल का? मुळात महायुती सरकारला ते निधी द्यायचा नव्हता, पण महायुती सरकारमध्ये घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे अजितदादा पवार असल्यामुळं त्यांच्या मागं मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज आहे. त्याच अनुषंगाने त्यांना असं वाटलं असेल कुठंतरी मला नुकसान विधानसभेच्या इलेक्शनला होईल, त्यामुळेच त्यांनी ते निधी पास केलंय. पण आपण जर बघितलं 6.25 लाख कोटी जे निधी जे आहे ते लईच कमी निधी आहे. म्हणजे कसं आहे, त्याची काही सुरुवात पण होऊ शकत नाही. त्यांनी त्याची काय तरतूद केली आहे, जमीन आपल्याला कुठं उपलब्ध करून देणार, शासकीय जमीन पुण्यात असणार किंवा मुंबईत असणार किंवा औरंगाबादमध्ये असणार, ते जमिनीचं बांधकाम कसं होईल किंवा एखादी जमीन एखादा प्रशासकीय कार्यालय त्यांच्या जर ताब्यात असेल किंवा कोणत्या तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये ते जर करत असतील, 11 जणांची नेमणूक त्यांना करायची आहे, त्यांचं वेबसाईट पोर्टल बनवायचं आहे, बाकीचा ऑफिसचा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आहे, 6.25 कोटीमध्ये हे होणं शक्य नाहीये. मला हे समजत नाहीये ज्या प्रकारे यांनी निधी जे मंजूर केलाय ते निधीची तरतूद कशी हे करणार आहेत आणि ती जी अंमलबजावणी कधीपासून येईल हे पण सरकारने इथं जाहीर करण्यात येईल. 11 जणांची कमिटी त्यावरती नेमलेली समिती होती, त्याच्यामध्ये IAS अधिकारी व कशा पद्धतीचे कमिटी नेमणार आहे? माझ्या माहितीप्रमाणे एक IAS अधिकारी असेल, त्याच्या अध्यक्षतेखाली बाकीचे लोक नेमले जातील. पण हे जे काही तरतूद आहे ते राज्य सरकारने आतापर्यंत काही सांगितलेलं नाहीये. हे कुठेतरी त्यांनी अंधारात ठेवले, फक्त त्यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतलाय. त्याच्या पुढचं जे आहे ते कसं करतील, कुठं करतील आणि त्याची तरतूद काय, त्याची नियमावली काय, त्याची काहीच माहिती सरकारने आतापर्यंत दिलेली नाहीये. तर शासनाकडे बघायला गेलं की जाग्याचा प्रश्न शासनाकडे आहे ऑफिससाठी, कार्यालय बांधण्यासाठी. तर एकंदरीत बघायला गेलं तर वक्फ बोर्डची जागा ते कार्यालयासाठी घेऊ शकतील का, असा काय अंदाज लावता येईल का? आता औरंगाबादला हज हाऊसचं जी इमारत आहे तिथं हज हाऊससाठी त्या मराठवाडामध्ये म्हणजे एवढं मुस्लिम बांधव हजसाठी जातात,
त्यांच्यासाठी मुंबईला येणं शक्य नव्हतं, तर एक लय मोठा लढा मुस्लिम समाजाने उभं केला होता. कुठं जाऊन आता मागच्या वर्षापासून तिथं हज हाऊसची निर्मिती झाली. अशीच मागणी पुण्यात पण केलेली आहे, पण जागा उपलब्ध असताना सुद्धा शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तर औरंगाबादच्या हज हाऊसमध्ये यांनी अल्पसंख्याक कक्ष म्हणून एक खातं तिथं चालू केलेलं आहे. मागच्या महिन्यातच त्याचं उद्घाटनही झालंय. तिथं लोकांचा, स्थानिक लोकांचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं, तर अल्पसंख्याक कक्ष जर आपल्याला करायचा असेल तर दुसरी शासकीय इमारत आपण भाड्यातत्वावर घ्यावी किंवा त्या ऑफिसमध्ये आपलं जे काय असेल अल्पसंख्याक कक्ष आपण चालवावा. राज्य सरकारने ते न करता जिथं हज हाऊस आहे त्याच बिल्डिंगमध्ये त्यांनी एक कॅबिन अल्पसंख्याक कक्षासाठी दिलेली आहे. तर आम्हाला शंका आहे की असंच कुठंतरी वक्फ बोर्डच्या जागेवरच काहीतरी, जर वक्फ बोर्डची जागा जरी घेतली यांनी, पण 6.25 कोटी हा पुरेसा निधी नाहीये इमारत बांधण्यासाठी, हे आपल्याला इथं सांगू इच्छितो मी.